तर पद्धतीही आहेत आणि संस्कृतमध्ये पण आहेत, पण संस्कृतमध्ये र ऐवजी ह या उच्चाराला जास्त मान्यता आहे. संस्कृतामध्ये ह युक्त सर्व जोडाक्षरामध्ये ह वर्ण हा प्रथम येत असतो. फॉर एक्झाम्पलमध्ये ब्रह्म, प्रल्हाद, बाह्य, वाह्यात हा ह अक्षराला जोडून येतो. संस्कृतामध्ये ह ला दुसरे अक्षर जोडण्यात येते, पण मराठीमध्ये तसं नाही. मराठीमध्ये जसे की अक्षर आणि त्याच्यानंतर ह म्हणजे अक्षराला ह जोडलं जातं. पहिलं अक्षर येतं आणि नंतर ह असं जोडलं जातं. मराठीमध्ये जसं की ब्रह्म, रस्व, चिन्ह, आल्हाद, जिव्हार इत्यादी अशा प्रकारे लिहिलं जातं. ऋषी, ऋण हे शब्द ऋ या स्वरांनी सुरू झालेले आहेत. ऋ स्वरांनी युक्त इतर शब्द पण आहेत. ते कोणकोणते? जसे की नृप, पृथ्वी, सृष्टी, ग्रहपाठ आणि दृष्टी. याची आपण फोड केली तर असं पाहायला मिळेल की न प्लस ऋ इज इक्वल टू नृ. याचं उदाहरण जसे की नृप, नृत्य. दुसरं उदाहरण स प्लस ऋ इज इक्वल टू स्र. उदाहरण सृष्टी. दुसरं उदाहरण पाहू प प्लस ऋ इज इक्वल टू प्र. याची उदाहरणे जसे की पृथ्वी, पृष्ठ. नेक्स्ट उदाहरण ग प्लस र इज इक्वल टू ग्र. जसं की ग्रहपाठ, ग्रहपाल इत्यादी. ऋषी, ऋण हे शब्द ऋ या स्वरांनी सुरू झालेले आहेत. ऋ स्वरांनी युक्त इतर शब्द पण आहेत. ते कोणकोणते? जसे की नृप, पृथ्वी, सृष्टी, ग्रहपाठ आणि दृष्टी. याची आपण फोड केली तर असं पाहायला मिळेल की न प्लस ऋ इज इक्वल टू नृ. याचं उदाहरण जसे की नृप, नृत्य. दुसरं उदाहरण स प्लस ऋ इज इक्वल टू स्र. उदाहरण सृष्टी. दुसरं उदाहरण पाहू प प्लस ऋ इज इक्वल टू प्र. याची उदाहरणे जसे की पृथ्वी, पृष्ठ. नेक्स्ट उदाहरण ग प्लस र इज इक्वल टू ग्र. जसं की ग्रहपाठ, ग्रहपाल इत्यादी. ल युक्त स्वराने युक्त मराठीमध्ये एकच शब्द आहे आणि तो म्हणजे क्लुप्ती. हा प्रश्न परीक्षेत विचारून झालेला आहे. याची उदाहरणे जसं की ग्र, नृ, श्र, प्र इत्यादी जोडाक्षरे ही नाही आहेत, कारण इथे व्यंजन प्लस स्वर इज इक्वल टू अक्षर अशी याची रचना आहे. इथे दोन व्यंजने नाही आहेत, म्हणून इथे हे जोडाक्षर नाही आहे.